साधा शिरा तर आपण नेहमीच खातो, पण आज मी बनवणार आहे असा आंबा शिरा की त्याचा रंग, सुगंध आणि चव पाहून तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आणि सर्वात खास म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी आणि फुलप्रूफ आहे. नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबा शिरा. आंब्याच्या हंगामात एकदा तरी ही रेसिपी नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा शिरा खूप आवडतो. तर सगळ्यात आधी साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कढईमध्ये तूप घ्या. तूप वितळल्यानंतर म्हणजेच गरम झाल्यानंतर त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून हलकेसे भाजून घ्यायचे आहे. इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम आणि मनुका घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स हलकेसे सोनेरी रंगावर भाजून घ्या. यामुळे शिऱ्याची चव आणि टेक्स्चर दोन्ही छान लागतं. ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर ते बाजूला काढून ठेवूया. हे आपण शेवटी शिऱ्यात घालणार आहोत. आता त्याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालून मंद आचेवर छान भाजून घ्यायचा आहे. शिरा चविष्ट होण्यासाठी रवा व्यवस्थित भाजला जाणं खूप महत्त्वाचं आहे. रवा भाजताना सतत हलवत राहा, म्हणजे तो एकसारखा भाजला जाईल आणि करपणार नाही. हळूहळू रव्याचा रंग बदलायला सुरुवात होईल आणि खूप छान सुगंध येईल. रवा जितका चांगला भाजला जाईल तितका शिरा मोकळा आणि स्वादिष्ट होतो. त्यामुळे ही स्टेप घाईत करू नका. साधारण आपल्याला 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आता रव्याचा रंग बदललेला आहे, म्हणजेच आपला रवा ऑलमोस्ट भाजून झालेला आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये गरम दूध घालायचं आहे. इथे मी 1 वाटी रव्याला 2 वाटी दूध घातलेलं आहे. दूध घालताना गरम दूध घालायचं आहे आपल्याला. आणि एक छोटीशी टीप, जर तुम्ही जुना रवा वापरत असाल तर दूध थोडं जास्त लागू शकतं. त्यामुळे शिऱ्याची कन्सिस्टन्सी पाहून गरजेनुसार थोडं गरम दूध वाढवू शकता. दूध घातल्यानंतर आपल्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून केशरचं दूध घातलेलं आहे. या दुधामध्ये मी केशर रात्रभर भिजत घातलेले होते. तुम्ही बघू शकता रंग अतिशय सुंदर आलेला आहे. सतत हलवत आपल्याला रवा व्यवस्थित छान शिजवून घ्यायचा आहे. रव्याने दूध शोषून घेतलं की त्यामध्ये आता आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी साखर घालायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. साखर विरघळल्यानंतर शिऱ्याला छान चमक येते आणि त्याचे टेक्स्चर सुद्धा खूप मऊ होते. आता साखर छान विरघळलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मँगो पल्प घालायचा आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी 1 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे. आता मँगो पल्प छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 टीस्पून वेलची पूड घालून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे शिऱ्याला सुंदर रंग आणि आंब्याची अप्रतिम चव येते. आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आंब्याचा स्वाद शिऱ्यात छान मुरतो. या टप्प्यावर आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनिटे शिजवली तरी पुरेसं आहे. त्यामुळे आंब्याची ताजी चव आणि सुगंध कायम राहतो. तर मंडळी, अगदी सोप्या पद्धतीने आपला आंबा शिरा तयार झालेला आहे. आंब्याची गोड चव आणि केशराचा सुगंध यामुळे हा शिरा खूपच खास लागतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आंब्याच्या सीझनमध्ये अशी एक खास रेसिपी नक्की ट्राय करा
कमी साहित्य, सोपी कृती आणि अप्रतिम चव. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे मत सांगा आणि अशाच चविष्ट रेसिपीजसाठी क्राफ्ट क्रिएशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.